जय श्रीराम मित्रांनो, आजचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला. सकाळी दुकानवर आलो, थोडं काम केलं आणि मग निघालो शूटच्या कामासाठी. गाडी काढली, रस्त्याला लागलो. आज रस्त्याने जाताना वातावरण इतकं सुंदर झालं होतं की थंड वारा आणि आकाशात पूर्ण ढग आलेले होते. रस्त्यातलं वातावरण पाहून वाटलं आज शूटपेक्षा निसर्गाचा जास्त व्हिडिओ होणार आहे. थोड्याच वेळात आम्ही लोकेशनला पोहोचलो. तिथे नाश्ता केला आणि शूटचं काम पूर्ण केलं. काम संपल्यावर ठरवलं की आता जाऊया परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर गावातील ऐतिहासिक बारव पाहायला. काही वेळातच आम्ही बारवाच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे गेल्यावर समोर दिसला एक अतिशय पुरातन आणि भव्य बारव. हा बारव साधारण 1 ते 1,500 वर्षे जुना असल्याचं सांगितलं जातं. याची रुंदी 30 फूट आणि खोली 32 फूट आहे. हा बारव पूर्णपणे दगडात बांधलेला असून त्याचा गोलाकार आकार पाहून आश्चर्य वाटते. इतक्या वर्षापूर्वी एवढं सुंदर बांधकाम कसं केलं असेल त्याचा विचार करतच आम्ही बारव पाहत होतो. बारवाची खोली पाहून मी तर 2 पावलं मागेच गेलो, नाहीतर इतिहास बघता बघता भूगोलात पडलो असतो. बारव पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जाताना आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. हा यंदाचा पावसाळ्यातील पहिला पाऊस होता. पाऊस इतका वाढला की आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं. आजूबाजूचं वातावरण खूपच सुंदर झालं होतं. काही वेळाने पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही निघालो गावात. गावात पोहोचलो तर इथेही रिमझिम पाऊस सुरूच होता. मस्त पावसाच्या धारा बरसत होत्या. घरी जाऊन फ्रेश झालो आणि पुन्हा दुकानकडे निघालो. पाऊस आणि चहा याचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून लगेच एक गरमागरम चहा घेतला. तिथे भाऊ पण पावसात मस्त आनंद घेत होता. पाऊस पडल्यावर संपूर्ण वातावरण शांत झालं होतं. निसर्ग अगदी भरून गेला होता आणि मनालाही एक वेगळी शांतता मिळाली. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला सुंदर आणि ऐतिहासिक प्रवासाचा ब्लॉग. तुम्ही वालूर गावातील हा ऐतिहासिक बारव पाहिलेला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.